तो आमच्या दोघांचा आयुष्यातला पहिला शॉट होता. मी त्याला नमस्कार करते तो आणि झाला. चेष्टा करत बसणं, काहीतरी चिडवणं हा त्यांचा स्वभावच आहे, त्यामुळे ते तर चालूच असणार. तुम्ही सगळेजण ज्या इंटरव्ह्यूची वाट बघत होतात ना, फायनली मी आज तो इंटरव्ह्यू करायला आली आहे. म्हणजे मी आली अशोक मामा या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहेत निवेदिता ताई. खूप स्वागत ताई. आणि कशा आहात? मला असं वाटतं की हा जो तुमचा लुक आहे ना, खूप जास्त म्हणजे यंग दिसताय तुम्ही या लुकमध्ये. तुम्हाला पर्सनली किती आवडलं आणि किती एक्साइटमेंट आहे या? माझं नेहमीचं नॉर्मलच लुक असल्यामुळे मी खूप कम्फर्टेबल आहे आणि मज्जा येते जरा वेगळं काहीतरी हे करायला. एक्साइटमेंट तर खूपच आहे. आणि जेव्हा आम्ही प्रोमो पाहिला ना, म्हणजे आम्ही इतके खुश होतो आणि आम्ही म्हटलं की भाई साहब ये तो फर्स्ट क्लास हो रहा है. पण नेहमी आम्ही सिनेमांमध्ये तुम्हाला एकत्र बघितलं आहे, पहिल्यांदा मालिकामध्ये तुम्ही एकत्र काम करताय आणि म्हणजे कसं काय हे जुळून आलं? कलर्स चॅनल्सचे आम्ही आभार मानले पाहिजेत. त्या सगळ्यांनी हे जुळवून आणलं आणि म्हणून ते घडलं. आणि आत्ताच माझी स्टार प्रवाहावरची मालिका संपली. आई बाबा रिटायर होत आहेत, त्याच्यामुळे मी फ्री होते. अजून दुसरं काम मी घेतलेलं नव्हतं एवढ्यात, तर मग इथे हे करायचं ठरलं. म्हणजे सिनेमांच्या सेटवरचं तुम्हाला इतका एक्सपिरियन्स आहे, एकत्र काम केलं आहे, पण मालिकेच्या सेटवरचा काय वेगळा एक्सपिरियन्स सांगाल? कारण का तुम्ही जो BTS आउट झाला होता की त्यावेळेला मामांनी डायलॉग म्हटला होता, त्याबद्दल काय बॅक स्टोरी आहे? नाही, धूमधडाकामध्ये तो सीन आहे बघ पहिल्यांदा, तो अशोक तो खोटा बाप बनून येतो महेशचा आणि मी त्याला नमस्कार करते आणि तो म्हणतो तुला इच्छित वर प्राप्त होवं असं तो आशीर्वाद देतो. तो आमच्या दोघांचा आयुष्यातला पहिला शॉट होता. मी त्याला नमस्कार करते तो आणि झाला. त्याच्यानंतर 37 वर्षांनी आम्ही काम करतोय. म्हणजे 37 वर्ष लग्नाला झाली. काम 37 वर्षांनी नाही करत आहोत, पण लग्नाला 37 वर्ष झाली. आणि आता त्याच्या तोंडी वाक्य होतं की बाई पुन्हा तुमची गाठ न पडो. म्हणून मला खूप हसू येत होतं. पण ना तिथे म्हणजे सिरियलमध्ये तुमची नोकझोक दाखवली आत्ता तरी. ऑफ कॅमेरा कसं असतं तुमचं? म्हणजे काय एक गिव्ह अँड टेक असतो तुमच्यामध्ये? काय नोकझोक तर सततच चालू असते. ते तर तसेच आहेत ना. ही सेन्स ऑफ ह्युमर इज सो अमेझिंग. चेष्टा करत बसणं, काहीतरी चिडवणं हा त्यांचा स्वभावच आहे, त्यामुळे ते तर चालूच असणार. आपण नेहमी मुलाखती केल्या, तुम्ही म्हणालात की सर्वात मोठा क्रिटिक आणि ज्यांच्याकडून तुम्ही शिकता ते म्हणजे अशोक मामा, आणि नेहमी तुम्ही त्यांचा आशीर्वाद घेऊन कुठल्याही सीनला सुरू करता आणि आत्ताही तुम्ही या सेटवर आल्यावर तेच. हो, तसंच केलं. नॅचरली त्याला नमस्कार करूनच मी सुरुवात केली, कारण ते माझे गुरु आहेत पूर्ण आयुष्यातले पण आणि या अभिनयातले पण. आणि इतकं खूप त्यांच्याकडनं शिकायला मिळतं. आणि त्यांचं क्रिटिक असणं हे माझ्या एवढं फायद्याचं आहे. बिकॉज ही इज मोर क्रिटिकल अबाउट मी. कारण त्यांना जास्त आस्था आहे की मी कसं काम करेन ह्याच्याबद्दल बाकी कोणाहीपेक्षा. त्यामुळे ते क्रिटिकल आहेत. त्यामुळे ते त्याचा मला नेहमीच आयुष्यात फायदा झालेला आहे. आणि त्यांची जी नातवंड आहेत या सिरियलमधली, ते तुमची खऱ्या आयुष्यातही नातवंडच झाली आहेत ना? म्हणजे एक फॅमिली झाली आहे. हो, म्हणजे आहे ते दोघंही खूप गोड आहेत मुलं आणि मजा येते काम करायला त्या सगळ्यांच्या बरोबर. मला पर्सनली किती आवडले कॅरेक्टर. जरा वेगळं आहे ना, म्हणजे डॅशिंग आहे, ॲम्बिशियस आहे आणि जरा लुक वेगळा आहे, तर मजा येते करायला. त्याच्यामुळे मला वेगवेगळे कॅरेक्टर्स करायला आवडतात. आता जे बिनलग्नाची गोष्टमधला पण माझा जो रोल होता तो थोडा वेगळा होता, जरा असं कडक, आणि मी आत्तापर्यंत केलेले व्यक्तिरेखेंपेक्षा वेगळा होता. इवन मी स्वरान ते दोघं जे नाटक करत होते मी, त्याच्यातला पण रोल माझा थोडासा माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेरचा होता. सो असं वेगळं आत्ता म्हणजे कसं आहे ना, असं हे वेगवेगळं काम करण्यातच जास्त मजा येते. पण तुम्ही एक आई साकारली आहे, एक सून साकारली आहे, आत्ता एक डॅशिंग कर्तृत्ववान स्त्री साकारता या मालिकेमध्ये. खूप एक्साइटमेंट आहे पुढे पुढे काय होणार आहे हे बघायला. पण प्रेक्षकांना काय अपील कराल येत्या भागांसाठी, की आम्हाला काय एक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे किंवा असं एक उत्सुकता लागून? बेसिकली एंटरटेनमेंट तुम्हाला नक्की बघायला मिळेल. आणि हाय ड्रामा वगैरे न होता एक छान असा खुसखुशीत असं त्या दोघांमधलं नातं जे डेव्हलप होईल ते तुम्हाला बघायला नक्की मजा येईल. थँक्यू सो मच ताई. मी फार वेळ घेत नाही, शूट आहे आपला. सो थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू अतिशा.